नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। उल्लासनगर में पंकज निकम के हत्या करने वाले आरोपी को पुलिस ने 12 घंटे में कल्याण से किया गिरफ्तार। पंकज निकम के हत्या को लेकर महिलाओं ने उठाई आवाज। आइए लेते हैं इस विषय पर अधिक जानकारी। आइए चला जाऊ द्या पुढे जाऊ द्या। येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हेगार आहेत आणि हे असे गुन्हेगार वाढत आहेत, त्यांच्या जेणेकरून कुठं ना कुठं ह्या गोष्टीला आळा पोलिसांनी घातला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या गुन्हेगारांना अटक केली पाहिजे। जिथं गांजे चरस कुठं विकले जातात, कुठं दारूचे धंदे रात्री बेरात्री चालतात, तिथं असे बिन व्यसनी लोक मारले जातात, जेणेकरून ह्या मुलाचा कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये त्याचा अर्थ नसताना एक पाहुणा म्हणून आला होता आणि त्या पाहुण्यावरती एवढा आक्रोश वार झालेला आहे की त्याला त्याचा जीव गमवावा लागला। त्याच्यासाठी त्याची एक बायको, त्याची लहान मुलगी, आई वडील, त्याच्या मागे हा परिवार असल्या कारणाने पोलिसांनी ह्या गोष्टीवरती लक्ष करावं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी मिळून ह्याचा विरोध करावा आणि जे अवैधरित्या धंदे चालू आहेत त्या धंद्याला आळा घालावा। पुलिस प्रशासन क्या मांग है? पोलीस प्रशासनाकडनं आमची ही मांग आहे की जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्यावा आणि काय कारण होतं की ह्या लेकराला विनाकारण मारलं गेलं त्याचं आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं। आरोपी को पकड़ा है? आरोपी पकड़ा गया है? आरोपी पकड़ा गया है। पुलिस लोग ने हमें बताया कि आरोपी पकड़ा गया है, लेकिन अभी तक हमको वो बात का मालूम नहीं है कि आरोपी पकड़ा है नहीं पकड़ा है, लेकिन उन्होंने बोला कि आरोपी पकड़ा गया है। जब तक अभी हम चार्जशीट देखेंगे नहीं या आरोपी को सामने देखेंगे नहीं, हम मान नहीं सकते कि आरोपी पकड़ा गया करके। कितने लोग थे आरोपी? अभी आरोपी तो बता रहे कि मैं एक था, लेकिन उसके साथ में भी 3-4 जन थे आरोपी के साथ में। अभी वो मालूम नहीं गुनाह उन्होंने किया है या इसने किया है। जब तक अभी चार्जशीट इनका दाखिल नहीं हुआ तब तक हमको मालूम नहीं पड़ेगा गुनाह किसने किया है। रात को झगड़ा कितने बजे होता है? कुछ 2-2:30 के करीब कुछ तो झगड़ा हो गया। माझा साला असून तो फुकणी जळगाव येथील रहिवासी आहे। तो कोणताही दारू व्यसन नसताना, तो कोणताही व्यसनाधीन नसणारा त्या माणसाला कोणत्याही न कारणास्तव त्याचा मर्डर केलेला आहे, तरी त्या व्यक्तींना कायमस्वरूपी म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी। अगर नाही जी शिक्षा झाली तर त्याला ज्युडिशनल चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। अन्यथा नाही केल्यास तर सदर्भ आम्ही आमचे स्वतःचे वकील तरतूद करून आम्ही सखोल ज्युडिशनल चौकशी करून आणि फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावी केस। जय भीम। रात्रीचे जर फिरतात त्यांच्यावर ताबा देणार कोणी नाही का? ते जर असे करायला लागले तर दुसऱ्याच्या पण जीवाला धोका आहे ना। आज तो गेला, उद्या दुसरा जाईल, उद्या तिसरा जाईल, त्यांना सजा मिळलीच पाहिजे, कशी पण करून त्यांना सजा मिळलीच पाहिजे। बस आमचं हे सगळ्या महिलांचं या बायांचं आमचं हेच मन आहे का त्यांना सजा मिळली पाहिजे। अशा टायमाला पोलीस काय करत राहतात? तो मर्डर बिर्डर झाला, एवढं पडलं पोरग, ते त्या टायमाला त्यांची नोकरी ड्युटी कुठं करतात ते लोक? ध्यान दिलं पण लहान मुलगी आहे त्याची, बिचारा लहान बाळ येते, ते पोरग एवढं चांगलं होतं ना, लय मस्त मुलगा होता तो, त्याला कशाला असं केलं? कुणी केलं? त्याला त्याची कारवाई, त्याला धुंडा, त्याला आणा, त्याला बघा तो कुठं आहे। आज त्याच्या संघ झालं, तुझं कुणा संघ नको व्हायला तसं आहे का नाही? मग त्याला सजा झाली पाहिजे, झालीच पाहिजे। मग
लढवल्या मुलीला पण काय काय होतं, असं जर त्याला मारून टाकलं, डायरेक्ट मारून टाकला, त्याला डायरेक्ट मारून टाकला, एक मारून टाकला. बदलापूर मध्ये जसं आंदोलन झालं तसं आम्ही आंदोलन करणार. त्यांना काही ना काही शिक्षा द्यायला पाहिजे. त्यांना फाशी नाही दिली तर मग आम्ही नाही काय करायचं आम्ही करतो. आमचा माणूस गेला, जवान पोरगीचा हाल काय बोलायला, त्याला शर्म नाही. हे गेल्या काही वर्षापासून शांतीनगर स्मशानभूमीमध्ये जे झगडे लपडे पोरं पिऊन गाऊन तमाशा करतात आणि असे जे गरिबाच्या मुली कुठं कार्यक्रम असेल किंवा काय असेल पोरं खाऊन पिऊन जे तमाशा करून असे लेकरांचे झगडे करून आज बघा किती मोठा घात झालेला आहे त्या मुलीचा. त्या लेकरावरचा सारा निघून गेला त्याच्या बापाचा. आणि खूप दुःख वाटतं की शांतीनगर स्मशानभूमी परिसर मध्ये वारंवार असे झगडे लपडे असे घटना घडत आहे. तर कुठंतरी सरकारने याच्यावर रोख आणावी, बंदी आणावी आणि ते महिलाला कुठंतरी न्याय मिळून द्यावा आणि त्या निर्धमाला फाशी देऊन त्या लेकराला त्या बारक्या चिमुकलीला न्याय द्यावा तिच्या बापाबद्दल. ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे सरकाराकडे. आणि सरकारने आता तरी डोळे उघडा का अजून काय बघायचं सरकारांनी तेही सांगा, तर मग तुम्हाला अजून बघायला भेटेल पुढच्या बारच्यानी काहीतरी. आम्हाला काहीच कळत नाही की त्या स्मशानभूमीत आम्ही राहावा का स्मशानभूमी सोडून जावा. एवढी गोरगरीब झोपडपट्टी जाणार कुठं. इतके पोरं दारू पिऊन तिथं पोलीस बंदोबस्त असून मी जर हे सगळं होत असेल तर कुठंतरी पोलिसांनी कारवाई घेऊन आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई करून त्याला नराधमाला फाशी द्यावी ही आमची विनंती आहे. रस्त्या नशामध्ये त्यांना काय समजत नाही, ते लोक काय करतात काय नाही. खूप आम्हाला त्रास आहे. कुणाचे पाकिट चोरतात, कुणाचे पैसे चोरतात. पैसे नाही दिला तर मारतात, टाकून सुऱ्या घेतात. काय असतं त्यांच्या बिल्टा असतात, त्यांच्या तोंडामध्ये बिल्ट ठेवतात, रात्रीचे गोळ्या ठेवतात. आम्ही बघून सुद्धा गप बसतो. आम्हाला बोलायला गेलं तर आम्हाला पण ते लोक बघत नाही, माणसं बघत नाही, काहीच बघत नाही, सीधा अंगावर येतात. पुऱ्या एरियाला रोज पुऱ्या एरियाला पोलिसांनी चौकशी करावा. जे भेटले आमची का नाही मुलं असावा त्याच्यामध्ये, आमच्याही मुलांना धरावा. नशाच्या ड्रगच्या ह्याच्यामध्ये खूप ड्रगची नशा करतात आणि त्या चिमुकलीला न्याय मिळून द्या. त्या विधवा बाईवर आता तरी सरकारने आम्हाला पांघरून घालावा. चोरी करतात, रात्रीचे काही वस्तू उचलतात, ड्रगच्या नशामध्ये मारतात. बदलापूर मध्ये जो आंदोलन आम्ही केला होता तोच आंदोलन आम्ही आता इथं करू. आम्हाला न्याय पाहिजे, नाही तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे, नाही तर त्याला आमच्या ताब्यात द्या. हे आमच्या एरियामध्ये नेहमी तसंच चालतं. मर्डरी करतात, बाहेर खाऊन पोलीसवाले काहीच करत नाही, पोलीसवाले सोडून देतात. थोडीशी मारामारी झाली का त्यांना जमा करतील, त्यांना केसी करतील, अशा मर्डरी लोकांना जे मर्डरी करतात त्यांना पोलिसात शिक्षा देत नाही. त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही चौकीला गेलो तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला आमच्या ताब्यात होत नाही आम्हाला. त्याचा मर्डर झाला पाहिजे, तो मेला पाहिजे. दुनियातून काढून टाकत्याला तसं त्यांना दुनियातून काढून टाकायचं. त्यांना जेल बघू द्यायची नाही तर बलात्कारवाल्याला इजडा करून टाकायचं, त्याचं कापून टाकायचं. आणि जो आता अत्याचारी करतो ना तर त्याला बी दुनियातून काढून टाकायचं. हे करायचं आम्हाला. हे नाही पाहिजे जेल बघा, त्याला सोडून इकडांच्या बाळाला बोला पंकज मल्लिकम जे जावाई होते. आमच्या घरी कार्यक्रम जागरण गोंधळाचा. रात्री 2 वाजले, काही कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळेस त्यांनी तिथे एका पोराने त्यांची हाताला 2-3 चापटा मारून त्यांनी हाताला धरून रिक्वेस्ट केली. त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट चाकू घेऊन वार केला आणि तिथेच माझ्या जावयाला जागेवरच ठार केलं. त्यामुळे मी खूप खंत करत आहे. आणि माझा जावई तिथेच एक झाल्यानंतर त्याच्यासाठी मला त्या माझ्या जावईच्या न्यायासाठी मला त्या ज्या नराधमाने मारलेला आहे त्याला कोर सजा पाहिजे आणि त्याला फाशीची सजा पाहिजे. नाही तर त्याला आमच्या ताब्यात देऊन आम्हाला जे काही करायचं असेल ते आम्ही करू. अशी आम्ही अशा बाळगतो.